मित्रांनो, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सगळीकडे गाढ शांतता पसरली होती. अनंतरावांना काय करावे काहीच समजत नव्हते. जणू काही परमेश्वरच त्यांच्या विरोधात गेला होता. त्यांच्या बायकोचा मृतदेह हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये पडला होता आणि त्यांची विधवा मुलगी पांढऱ्या साडीत त्यांच्यासमोर उभी होती. क्षणार्धात त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला होता. खूप मोठ्या आशेने त्यांनी आपल्या मुलीचे लग्न लावले होते, पण तो आपल्या मुलीचे लग्न नाही तर तिचे आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे हे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. त्यांच्या डोळ्यासमोरून सर्व काही असे जात होते जणू काही एखादा चित्रपट चालला होता. खूप वर्ष त्यांना मूलबाळ होत नव्हते. खूप पूजापाठ केल्यानंतर देवाने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांच्या घरी एक मुलगी जन्माला आली. मुलगी इतकी सुंदर होती की जणू काही परीच आहे. आणि तिच्या जन्मानंतर अनंतरावांचा व्यवसाय इतका वाढला की चारही बाजूंनी संपत्तीचे भांडार भरून वाहू लागले. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद समजून त्यांनी आपल्या मुलीचे नावही करुणा ठेवले. अनंतराव आणि त्यांची बायको दोघांनीही आपल्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. आयुष्यातील प्रत्येक आनंद तिला दिला. कधीच कोणत्या गोष्टीची कमी केली नाही. ती लग्नाच्या वयात आल्यावर एका चांगल्या घरातील श्रीमंत आणि देखण्या मुलाशी तिचे लग्न लावून दिले. करुणाचा नवरा या शहरातील सर्वात श्रीमंत कुटुंबातील होता. त्या लोकांनी समोरून येऊन अनंतरावांच्या मुलीचा हात मागितला होता. एकदा त्यांच्या मनात एक शंका आली होती की एवढी मोठी माणसे आपल्या मुलीचा हात मागायला कशी आली. पण ते म्हणाले की तुमच्या नातेवाईकांकडून आम्ही करुणाचे खूप कौतुक ऐकले आहे, म्हणून आम्ही हे स्थळ बघायला आलो. आमच्या एकुलत्या एक मुलासाठी आम्ही अशा सभ्य मुलीच्या शोधात होतो. जवळच्या मुहूर्तावरच लग्न झालं आणि करुणा सुद्धा तिच्या सासरी गेली. अनंतराव आणि त्यांची बायको दोघांनी देवाचे आभार मानले की त्यांच्या मुलीचे इतक्या चांगल्या घरात लग्न झालं. इकडे करुणाचं सासरच्या घरी पूर्ण रीतिरिवाज आणि थाटामाटात स्वागत करण्यात आले. लग्नाच्या पहिल्या रात्री बेडवर 16 शृंगार करून बसलेली करुणा अमितची वाट पाहत होती. थोड्या वेळाने अमित रूममध्ये आला, पण त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र उदासपणा पसरला होता. करुणाने काही विचारायच्या आधीच तो स्वतः तिला म्हणाला की कदाचित मी या जगातला पहिला नवरा असेन, जो लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या बायकोला एवढं मोठं गिफ्ट देतोय. करुणाला काहीच समजत नव्हतं. तिने अमितकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. तिला असं बघून अमित म्हणाला, हे बघ करुणा, मला तुला फसवायचे नव्हते, पण माझ्या आईवडिलांनी तुला फसवले आहे. मला फुफ्फुसाचा कॅन्सर आहे आणि तोही 4थ्या स्टेजवर. पूर्वी हा आजार कोणत्याही डॉक्टरला समजला नाही आणि जेव्हा मला हा आजार कळला तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे घराचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांनी हे सर्व नाटक केले. या 2-4 महिन्यात तू गरोदर राहावीस अशी त्यांची इच्छा आहे, म्हणजे त्यांचा वंश त्या मुलासोबत पुढे चालू राहील. एवढं सांगून अमितला अश्रू अनावर झाले. करुणाच्या पायाखालची जमीन सरकू लागली होती. खरं तर लग्नाच्या पहिल्या रात्री कोणत्याही नवऱ्याने आपल्या बायकोला त्याच्या मृत्यूबद्दल सांगितले नसेल, पण आता काहीही होऊ शकत नाही. लग्न तर झालंय, पण कुणास ठाऊक, कदाचित अमित बरा होईल. करुणा काहीच बोलू शकली नाही. ती काय बोलणार. 2-4 दिवसांनी करुणाचे वडील आले आणि तिला तिच्या माहेरी पदफेरे समारंभासाठी घेऊन गेले. करुणा तिच्या वडिलांसोबत नक्कीच गेली, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा सासरच्या घरी आली. हे सत्य तिच्या आईवडिलांना कळू नये असे तिला वाटत होते. दुसरीकडे सर्वतोपरी प्रयत्न करूनही अमितची प्रकृती सतत खालावत गेली आणि लग्नानंतर 4 महिन्यांनी अमित हे जग सोडून गेला. करुणा आई होऊ शकली नाही, पण ती अमितची विधवा नक्कीच झाली. अमितच्या मृत्यूनंतर करुणाच्या सासरच्या लोकांना त्यांच्या सुनेला सर्व मालमत्तेची हकदार बनवायचे नव्हते. त्या 4 महिन्यात करुणा आई झाली असती तर तिला तिच्या मुलाला सर्व मालमत्तेचा मालक बनवायचा असा विचार तिच्या सासू-सासऱ्यांचा होता. पण एखाद्या अनोळखी मुलीला आपल्या मालमत्तेचे मालक बनवायचे नव्हते.
म्हणून त्यांनी करुणाला अपशकुनी ठरवले आणि तिला घरातून हाकलून दिले. करुणाच्या सासू सासऱ्यांनी आपली सर्व मालमत्ता त्यांच्या मुलीला आणि तिच्या मुलांना दिली, जेणेकरून नंतर कायदेशीर मार्गानेही करुणा किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या मालमत्तेवर हक्क मिळवता येऊ नये. हे सर्व सत्य अनंतराव आणि त्यांच्या बायकोला कळल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. जावयाच्या मृत्यूची बातमी कळताच करुणाच्या आईला हृदयविकाराचा झटका आला आणि त्या ICU मध्ये आयुष्याशी लढा देत होत्या. डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण सर्व प्रयत्न करूनही तिला तिचा जीव गमवावा लागला. रुग्णालयात उभे राहून अनंतरावांनी एकदा आपल्या मुलीकडे पाहिले आणि एकदा आपल्या बायकोच्या मृतदेहाकडे. काय करावे ते त्यांना समजत नव्हते. एकाच वेळी लागलेले हे 2 धक्के त्यांच्या हृदयाला सहन न झाल्याने तिथेच बसून त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच झटक्यात अनंतरावांचाही मृत्यू झाला. क्षणार्धात सगळं संपलं होतं. दूरचे नातेवाईक आणि समाजातील सदस्यांच्या मदतीने करुणाने आई-वडिलांचे अंत्यसंस्कार केले. अनंतरावांच्या मालमत्तेवर गिधाडासारखे डोळे असलेले लोक सोडून हळूहळू सर्वजण निघून गेले. अनंतरावांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय होता, जो त्यांच्या मृत्यूनंतर करुणाच्या ताब्यात जाणार होता. शेअर बाजारात गुंतवलेले सर्व पैसे लॉस गेले होते. वाचलं होतं ते त्यांचे घर, त्यांची मोठी बाग आणि त्यांचे ऑफिस. करुणा महिनोन्महिने दुःखात बुडून होती. हळूहळू सर्व पैसे संपत येऊ लागले आणि आता घर चालवणे अवघड होऊन बसले होते. मग भानावर येत करुणाने शाळेत शिक्षिकेची नोकरी पत्करली. ती एखाद्या मशीनप्रमाणे जिवंत असूनही प्रेतासारखी जगत होती. त्या दरम्यान एके दिवशी अचानक मावशीचा मुलगा शैलेश तिला भेटायला आला. लहानपणापासूनच करुणा सोबत त्याची चांगलीच मैत्री झाली होती आणि दोन्ही भावा-बहिणींमध्ये खूप प्रेम होते. पुढे करुणाचा चुलत भाऊ शैलेश शिक्षण पूर्ण करण्यासाठी परदेशात गेला आणि तिथेच स्थायिक झाला. इतक्या वर्षांनी त्याला येताना पाहून करुणा आश्चर्यचकित झाली, पण त्याची आपल्याबद्दलची आपुलकी पाहून तिलाही आनंद झाला. या जगात कोणीतरी आहे ज्याला माझी काळजी आहे. शैलेशने आपल्या परीने करुणाला आनंदी आणि हसत ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण किती दिवस? शेवटी त्याला परत जावे लागणार होते. एके दिवशी जेवताना शैलेश करुणाला म्हणाला की, करुणा, आता मावशी आणि काका आपल्यात नाहीत आणि एवढ्या मोठ्या घरात तू एकटी कशी राहशील? मला असं वाटतं की तू दुसऱ्या लग्नाचा पुन्हा विचार कर. असं कधीच होणार नाही शैलेश. एवढी फसवणूक झाल्यावर माझा जगातल्या प्रत्येक नात्यावरचा विश्वास उडाला आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी एकटीच राहणार आहे. माझ्याकडे राहण्यासाठी घर आहे आणि मी कामही करत आहे, करुणा म्हणाली. पण किती दिवस तू शाळेत शिक्षिका म्हणून काम करू शकशील? जसं वय वाढेल तसा तुझा थकवाही वाढेल. मग तू काय करशील? शैलेश तिला सत्य परिस्थितीची जाणीव करून देत होता. मग बघू शैलेश, आता खूप रात्र झाली आहे. तू पण जा आणि झोप. करुणाने शैलेशला गप्प तर केले, पण ती स्वतः पलंगावर झोपून या कुशीवरून त्या कुशीवर वळत विचार करत राहिली. शैलेशचं बरोबर आहे. या जगात मी एकटी आहे. मी एकटी काय करणार? बाहेरचा प्रत्येक जण माझा फायदा घेण्यासाठी तयार असेल. किती दिवस मी स्वतःला सगळ्यांपासून वाचवू शकणार? कुटुंबाच्या नावाखाली कोणी नाही, फक्त एक मावशी आणि तिचा एक मुलगा आहे. या सर्व विचारात तिला कधी झोप लागली ते कळलेच नाही. दुसऱ्या दिवशी शैलेश करुणाचा निरोप घेऊन परत गेला. निघून गेल्यावरही तो करुणाला रोज फोन करायचा आणि आपल्या बायको आणि मुलांशी बोलायला लावायचा. करुणा रात्रभर आपल्या भविष्याचा विचार करत राहिली. आयुष्यात अनेक विश्वासघात सहन केल्यानंतर तिला सहजासहजी कोणावरही विश्वास ठेवावासा वाटला नाही. खूप कष्ट सोसल्यानंतर आणि एकटेपणामुळे ती हळूहळू डिप्रेशनमध्ये जाऊ लागली. त्यामुळे मनात नकारात्मक भावना निर्माण होऊ लागल्या. मग एक दिवस तिने काहीतरी ठरवलं. सकाळी उठल्याबरोबर तिने शैलेशला फोन करून सांगितले की मला अनाथाश्रम उघडायचे आहे, जेणेकरून अनाथ मुलांना आईचे प्रेम मिळेल आणि मला मुलांचा आधार मिळेल. वेडी झाली आहेस का? शैलेश करुणाला म्हणाला. अनाथाश्रम उघडणे ही सोपी गोष्ट नाही.
आणि मग मुलांसाठी जेवण आणि त्यांच्या गरजा यांची व्यवस्था कशी करणार? मी तुला अजूनही सांगतो, तू माझ्याकडे ये. शेवटी मी तुझा भाऊ आहे. मला माहीत आहे की तू लहान वयात खूप सहन केलं आहेस, पण विश्वासाची सुरुवात कुठून तरी करावी लागेल. पण इथल्या मालमत्तेचं काय होणार? बाबांची सगळी प्रॉपर्टी लोकांनी आधीच बळकावली आहे. पण जे काही उरलं आहे ते मला जपून ठेवावे लागेल. मी गेल्यावर हेही उरणार नाही. आणि मग मला अमेरिकन जीवनशैली आणि तिथली भाषाही कळणार नाही. तिकडे जाऊन कोणाशीही बोलण्याइतके माझे इंग्रजी चांगले नाही. करुणा गोंधळलेल्या स्वरात म्हणाली, तू इकडे यायला तयार असशील तर मी सगळी व्यवस्था करेन. शैलेश म्हणाला आणि काही दिवसांनी शैलेश भारतात परतला. त्याने करुणाच्या बाबांचे जुने कर्मचारी अशोक यांना फोन करून घरी भेट दिली आणि ऑफिसची सर्व जबाबदारी योग्य कराराच्या कागदावर लिखित करारासह त्यांना दिली आणि मग तो करुणाला घेऊन अमेरिकेला रवाना झाला. विमानातल्या खिडकीतून बाहेर बघताना करुणाला जणू ती दुसऱ्याच दुनियेत जात असल्याचा भास झाला. आणि अशा रीतीने करुणा शेवटी शैलेशसोबत अमेरिकेत तिच्या घरी पोहोचली. शैलेशच्या बायकोने तिचे मोकळ्या मनाने स्वागत केलं. शैलेशला 2 लहान मुले होती. दोघेही इतके क्यूट होते की करुणा त्यांना पाहताच त्यांच्या प्रेमात पडली. तिला असे वाटले की त्यांना आपल्या छातीशी घट्ट पकडावे. पण मग पुढच्या क्षणी मनात विचार आला, कुणास ठाऊक शैलेशच्या बायकोला नंदिताला आवडेल की नाही. अरे, तू थांबलीस का? आता ही तुझी मुलं आहेत. तू त्यांची मावशी आहेस, नंदिता हसत म्हणाली. करुणाचे 2-4 दिवस खूप आनंदात गेले. एके दिवशी पहाटे तिने नंदिताला आणि शैलेशला बोलताना ऐकलं की मुलांचा सांभाळ करणाऱ्या आयाने नोकरी सोडली आहे. नंदिता बोलत होती की आता मुलांचा सांभाळ करायचा की नोकरी. त्यावर शैलेश काळजीने म्हणाला, तू तुझी नोकरी कशी सोडणार नंदिता? आपलं अजून कराचं कर्ज फेडायचं आहे. आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवायचा आहे. फक्त माझ्या पगारातून हे सगळं कसं होणार? करुणा हे सर्व बघत आणि ऐकत होती. ती पुढे गेली आणि शैलेशला म्हणाली, शैलेश, काळजी का करतोस? मी दिवसभर घरीच असते. मी मुलांची काळजी घेते. नंदिताने नोकरी सोडण्याची गरज नाही. तिचं बोलणं ऐकून नंदिता पुढे आली आणि करुणाला मिठी मारली आणि म्हणाली की तू माझा मोठा प्रश्न सोडवला आहेस. आज तू नसतीस तर काय झालं असतं? त्या दिवसापासून दोन्ही मुलांची जबाबदारी करुणावर आली. मुलांना आंघोळ घालणे, त्यांना खाऊ घालणे आणि झोपवणे ही जबाबदारी करुणाने आनंदाने उचलत होती. ऑफिसमधून परत यायला उशीर झाल्यावर ती नंदिता आणि शैलेशसाठी जेवणही बनवायची. करुणा, तू किती छान जेवण बनवलं आहे. खरंच तुझ्या हातात जादू आहे. असं जेवण खाऊन खूप वर्ष झाली, नंदिताने करुणाला अतिशय भावुक स्वरात सांगितले. माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की तुम्हाला आम्ही बनवलेले जेवण आवडले आहे. जर तुमची हरकत नसेल तर मी तुमच्यासाठी रोज जेवण बनवेन, करुणा म्हणाली. म्हणजे आता आम्हाला रोज तुझ्या हातचे स्वादिष्ट जेवण खायला मिळेल. मी खूप भाग्यवान आहे करुणा. तुझ्यासारखी बहीण मला मिळाली, शैलेश आनंदाने म्हणाला. असेच 1 वर्ष पूर्ण झाले. करुणाने सर्व परिस्थिती अत्यंत कौशल्याने हाताळली होती. तिचं आयुष्य कोणाच्या तरी उपयोगी पडलं याचा आनंदही तिला होता. येथे प्रत्येकजण आनंदी आहे आणि प्रत्येकजण तिच्यावर खूप प्रेम करतो यात ती समाधानी होती. येत्या काही दिवसांत करुणाच्या आईबाबांची पुण्यतिथी होणार होती. तिने शैलेशला सांगितले की इथे एखादा भटजी सापडला तर तिला तिच्या बाबांच्या श्राद्धाची पूजा करायची आहे. त्यावर शैलेशने तिला सांगितले की करुणा, आपल्या इथे एकही भारतीय भटजी नाहीये किंवा तो इतर कुठे असेल हे आम्हाला माहीत नाही. तू असं कर, बागेतील फुलांचा एक गुच्छ बनव आणि आईबाबांच्या फोटोजवळ ठेव. आता आम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय तर आम्ही ऑफिसला निघतो. प्लीज घर आणि मुलांकडे बघ. चल, असं म्हणत नंदिता आणि शैलेश निघून गेले. त्या दिवशी पहिल्यांदाच करुणाला खूप दुःख झालं. पण मग तिने मनाला पटवून दिलं की कदाचित नंदिता आणि शैलेशचं म्हणणं बरोबर आहे. आता त्यांना इथे माझ्यासाठी भटजी कुठे मिळणार? रात्री खूप उशिराने दोघेही परतले. तोपर्यंत मुले झोपली होती. नंदिता येताच म्हणाली, करुणा, आम्ही बाहेरून जेवून आलो आहोत. तू पण जेव आणि झोप.
करुणा काहीच बोलली नाही. ती जेवण करून स्वयंपाकघर आवरून बेडवर पडली. खूप रात्र झाली होती, पण आज तिला झोप येत नव्हती. ती आपल्या आई बाबांना खूप मिस करत होती. बेडवर पडून कंटाळा आल्यावर तिने विचार केला, मी थोडा वेळ बाल्कनीत बसले तर कदाचित मला थोडे बरे वाटेल. ती तिच्या रूममधून बाल्कनीकडे जात असताना तिची पावले शैलेशच्या रूमच्या दारात थांबली. शैलेशच्या रूममधून नंदिताच्या हसण्याचा आवाज येत होता आणि ती शैलेशला म्हणत होती की, शैलेश, करुणाला किती सहज मूर्ख बनवून इथे आणलेस. आयुष्यभर फ्रीमध्ये मोलकरीण मिळाली, शिवाय मुलांसाठी एक आयाही मिळाली आणि माळीचीही गरज नाही. संपूर्ण बागेची ती स्वतः काळजी घेते आणि तिला पगारही द्यायला नको. ती हळूच म्हणाली. करुणाने ऐकले तर सर्व मेहनतीवर पाणी पडेल, त्यामुळे खूप गोंधळ होईल. शैलेश म्हणाला, अहो, ऐकून ती काय करणार. तिचे सर्व विजा पासपोर्ट तुमच्याकडे पडून आहेत. तिचा आजूबाजूच्या लोकांशीही कोणता संबंध नाही, साधी ओळख नाही, कुणाला काही कळणार नाही. आता आपल्याला फक्त तिची भारतातली संपत्ती आपल्या नावावर लवकरात लवकर करायला हवी आहे. नंदिता म्हणाली, होईल, धीर धर. सर्व कागदपत्रांवर मी माझे नाव नॉमिनी म्हणून टाकले आहे. उद्या तिला काही झाले तर मी सर्व मालमत्तेचा मालक आहे. मालमत्ता मिळवण्यासाठी मला खूप कष्ट करावे लागलेत. चल, आता झोपायला जा, मलाही झोप येत आहे, शैलेश म्हणाला आणि दोघेही झोपी गेले. हे सर्व ऐकून करुणा बेहोश होऊन खाली पडायची बाकी होती. तिचे पाय थरथरत होते. मालमत्तेच्या लालसेपोटी दोघेही इतके खालच्या थराला जाऊ शकतात याची तिला कल्पनाही नव्हती. तिचे संपूर्ण शरीर सुन्न झाले होते. ती तशीच येऊन बेडवर बसली आणि ढसाढसा रडू लागली. पण मग तिला वाटलं, नाही, इतक्या लवकर हिंमत हारून चालणार नाही. मला इथून कोणत्याही परिस्थितीत भारतात परतावे लागेल. पण त्याआधी मला माझा विजा पासपोर्ट दोघांकडून काढून घ्यावा लागेल. तिच्याकडे तिकिटासाठीही पैसे नव्हते. ती काय करणार होती. पण काहीतरी करायला हवं असा विचार करून तिने सर्वप्रथम त्यांच्यासमोर पूर्वीसारखे सामान्यपणे वागायला सुरू केले, जेणेकरून त्या लोकांना संशय येऊ नये. थोडीही शंका आली तर तिचे जगणे कठीण होऊन गेले असते. त्यामुळे तिला प्रत्येक परिस्थितीत स्वतःला नॉर्मल ठेवावे लागणार होते. रात्रभर ती या गोंधळातच राहिली. रोजच्याप्रमाणे तिने सकाळी उठून सगळ्यांसाठी चहा नाश्ता तयार केला. मुलांना आंघोळ घालून कपडे घालून शाळेत पाठवले. नाश्त्याच्या टेबलावर करुणा शैलेशला म्हणाली, शैलेश, तुझ्या मुलांना शिकवणं माझ्यासाठी थोडं अवघड जात आहे, कारण तुला माहीत आहे की माझं इंग्रजी तितकंसं चांगलं नाहीये. मी विचार करत आहे की मी इंग्रजीचा कोर्स करते. त्यामुळे मला मुलांना अभ्यास शिकवणे सोपे होईल आणि मग मला घराबाहेरची कामेही करता येतील. आजकाल तू आणि नंदिता खूप अडचणीत आहात. अशा परिस्थितीत मी बाहेरचे काही काम केले तर तुम्हा दोघांनाही मदत होईल. नंदिता आणि शैलेश एकमेकांकडे डोळे वटारून हसत हसत म्हणाले, हो, का नाही करुणा, आणि तुला हवे असल्यास मी तुला 1 तासासाठी कोचिंग सेंटरला पाठवीन. कदाचित दोघांनाही वाटत होते की आता त्यांना घराबाहेरच्या कामातूनही वेळ मिळेल. करुणाने कोचिंगसाठी होकार दिला. आता ती तिच्या प्लॅनच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू करू लागली. आयुष्याच्या रंगमंचावर करुणा मोठ्या कौशल्याने वावरत होती. ज्या प्रकारे प्रत्येक पावलावर लोक तिची फसवणूक करत होते, मग ती अशी बिचारी मुलगी बनून किती दिवस राहू शकणार होती. शेवटी करुणाने ज्या कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला तेथे अनेक देशांच्या भाषा शिकवल्या जात होत्या. तिथे सगळी अनोळखी माणसं होती, पण तरीही एकमेकांची भाषा न कळता हळूहळू सगळे एकमेकांशी जुळले होते आणि हळूहळू ते काही हातवारे करून काही त्यांच्याच भाषेत बोलू लागले. जॅक नावाचा एक मुलगा करुणाबरोबर शिकत होता. हळूहळू करुणा आणि जॅक यांची मैत्री झाली. करुणाच्या चेहऱ्यावरचे दुःखाचे ढग पाहून जॅकने तिला अनेक वेळा सांत्वन देण्याचा प्रयत्न केला, पण करुणा त्याला काहीच सांगू शकली नाही. घरची आणि बाहेरची दोन्ही कामे करताना करुणा खूप दमून जायची. पूर्वी नंदिता प्रेमाने विनंती करून कामं करून घ्यायची, पण आता ती ऑर्डर देऊ लागली होती. हे काम का नाही केले? आत्तापर्यंत काय करत होतीस? आज रात्रीचं जेवण का बनवलं?
कधी कधी नंदिता अचानक सांगायची, आज घरी किटी पार्टी आहे, तर संध्याकाळच्या पार्टीची सगळी तयारी कर. करुणा रात्रंदिवस रोबोटप्रमाणे काम करत होती आणि त्यांच्या शिव्याही ऐकत असे. एकदा रात्री करुणाला खूप ताप आला होता. तिचे संपूर्ण शरीर तुटत होते. त्यामुळे तिला पहाटे डोळे उघडता आले नाहीत आणि मुलांच्या शाळेची बस चुकली. तिची अवस्था न पाहता नंदिता तिच्यावर बॉम्बसारखी फुटली. करुणा, भारतात तुला कोणी विचारणारं नव्हतं. आम्ही तुला इथे आणून राणीसारखं ठेवलं, तरीही तुझे एवढे नखरे आहेत. आज तुझ्यामुळे मुलांची बस चुकली. शैलेशने येऊन प्रकरण सांभाळले आणि तो नंदिताला आत रूममध्ये घेऊन गेला आणि समजावत म्हणाला, करुणाशी असं वागलीस तर कुणास ठाऊक ती घरातून पळून जाईल. नंदिता, जरा तुझं डोकं थंड ठेव. जरा विचार कर. ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. त्यामुळे तुला काही काळ स्वतःवर कंट्रोल ठेवावा लागेल. करुणाला सर्व काही समजत होतं. सर्व काही पाहत होती, ऐकत होती. परंतु ती परिस्थिती समोर असहाय्य होती. दुसऱ्या दिवशी जेव्हा करुणा कोचिंग क्लासला गेली, तेव्हा तिचा उदास चेहरा पाहून जॅकने तिला पुन्हा विचारले, काय झालं आहे? तू मला काही का सांगत नाहीस? कदाचित मी तुला मदत करू शकेन. त्या दिवशी करुणा स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि तिने जॅकला सर्व काही सांगितले. सर्व गोष्टी ऐकून जॅक आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, तू पोलिसात जाऊन तक्रार का करत नाही? नाही, मी आता असे काही करू शकत नाही, कारण माझा पासपोर्ट आणि विजा दोन्ही शैलेशकडे आहेत. आधी मला ते दोन्ही काढावे लागतील. त्यानंतर जर तुला माझी मदत करायची असेल तर तू मला वर्क परमिट मिळवून देऊ शकतो, जेणेकरून घर सोडल्यानंतर मी दुसरीकडे काम करू शकेन. जॅक विचारात हरवला होता. मग तो म्हणाला, ठीक आहे, मला इथे खूप ओळख आहे. मी तुझ्यासाठी प्रयत्न करेन. तोपर्यंत तू तिथेच थांब. करुणा घरी परतल्यावर तिने पाहिले की शैलेश घरीच होता. त्याने सकाळी नंदिताच्या वागण्याबद्दल माफी मागितली आणि करुणासाठी कॉफी बनवून आणली. करुणा काहीच बोलली नाही. काही दिवसांनी करुणा शैलेशला म्हणाली, शैलेश, मला इथे येऊन 1.5 वर्ष होत आले. तू माझा विजा फक्त 2 वर्षासाठीच बनवला होता. त्यामुळे विजा संपण्यापूर्वी तू तो काही वर्षे अजून वाढवावा असे मला वाटते, कारण आता मी इथे चांगलीच रमली आहे आणि माझ्या मुलांशिवाय भारतात मन लागणार नाही. काय? शैलेशने करुणाकडे आश्चर्याने पाहिले. हो शैलेश, मी खरंच सांगते आहे. तुला एवढं आश्चर्य का वाटतंय? शेवटी तू माझा भाऊ आहेस आणि हे माझं माहेरच आहे ना. मी बरोबर बोलले ना? अरे हो, मी उद्याच अर्ज करेन, पण तुलाही माझ्यासोबत येऊन काही कागदपत्रांवर सही करावी लागेल, शैलेश आनंदाने म्हणाला. जिथे शैलेश विचार करत होता की करुणा त्याला भारतात परत जाण्यासाठी त्रास देईल, पण इथे उलट झालं. तिला जायचे नाही हे एक बरंच झालं. करुणा त्या दिवसाची वाट पाहत होती. तिने जॅकला आधीच सांगितले होते की ती तिचा विजा रिन्यू करायला जात आहे. त्या दरम्यान जॅकने तिच्यासाठी वर्क परमिट तयार केले होते आणि एका ठिकाणी नोकरीसाठी बोलणेही केले होते. थोड्या धावपळीनंतर विजाचा कालावधी 3 वर्षांनी वाढवण्यात आला. शैलेशने पासपोर्ट आणि विजा परत ऑफिसमध्ये ठेवायला सुरुवात करताच करुणाने लगेच परत मागितला आणि तेथे शैलेश अधिकाऱ्यांसमोर असल्यामुळे तो करुणाला नकार देऊ शकला नाही. अशा प्रकारे करुणाने गौरव शैलेशकडून तिचा पासपोर्ट विजा परत मिळवला. तिथून निघताना करुणाने शैलेशला सांगितले की तिला तिच्या कोचिंग सेंटरमध्ये काही काम आहे, त्यामुळे ती तिथलं काम उरकून घरी परतेल. आज शैलेशला करुणाचे वागणे जरा विचित्र वाटले, पण त्याने फारसे लक्ष दिले नाही. करुणा जॅकसोबत त्या ऑफिसमध्ये गेली जिथे तिला कामासाठी बोलावण्यात आले होते. इंटरव्ह्यू नंतर तिला कामावर जॉईन करून घेण्यात आले. जॅकने करुणाची वर्क परमिट तयार करून तिला दिली होती. करुणाने तिची सर्व कागदपत्रे झेरॉक्स करून घेतली आणि त्याची एक कॉपी जॅककडे ठेवली. आज तिला घरी परतायला खूप उशीर झाला होता. घरी पोहोचताच तिने नंदिता आणि शैलेश दोघेही तिची आतुरतेने वाट पाहत असलेले पाहिले. रागावलेल्या नजरेने तिच्याकडे बघत नंदिता म्हणाली, आज दिवसभर कुठे होतीस? मी कोचिंग नंतर इंटरव्ह्यूसाठी गेली होती आणि शैलेश, मला ही नोकरी मिळाली आहे हे जाणून तुला खूप आनंद होईल.
करुणा अगदी शांत स्वरात म्हणाली. पण करुणा, तुला नोकरी करायची काय गरज आहे? तुला इथे काय कमी आहे? शैलेशने काळजीने विचारले. मला इथे काहीच कमी नाही, पण ही माझ्या स्वाभिमानाची बाब आहे. तुम्ही माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. पण करुणा, तुला काम आणि घराबरोबरच मुलांना सांभाळता येईल का? नंदिताने काळजीने विचारले. नाही, आता मी पूर्वीसारखं काही करू शकणार नाही, पण हो, कामावर जाण्यापूर्वी आणि परत आल्यानंतर मी जे थोडेफार काम करू शकते ते नक्कीच करेन. करुणा म्हणाली. म्हणजे तू आमच्या घराला धर्मशाळा मानला आहे का? इतके दिवस आम्ही तुला आमच्या घरात ठेवलं आणि तुला मान सन्मान दिला. तू त्या उपकाराची परतफेड अशी करणार आहेस का? आणि ते सुद्धा अशा वेळी की मुलांना सांभाळायला कोणी आया नाही आणि जेवण बनवणारी स्वयंपाकीही नाहीत. नंदिता तिचा संयम सोडून मोठ्याने ओरडून करुणाला म्हणाली. यात माझा काही दोष नाही नंदिता. जरा तुमच्या मनात डोकावून बघा. तुम्ही लोकांनी मला तुमच्या स्वार्थासाठी भारतातून इथे बोलावले. तुमच्या सर्व नोकरांना काढून टाकले आणि माझ्याकडून या सर्व लोकांची कामे करून घेतली. एवढं सगळं करून तुमचं मन भरलं नाही म्हणून तुम्ही माझ्या सर्व मालमत्तेवर लक्ष ठेवून आहात. माझे काय होईल याचा विचारही केला नाही. तुम्ही फक्त तुमचा स्वार्थ बघितला. जर नाती आणि नातेवाईक असे असतील तर मी अनाथच चांगली आहे. लोकांना तुमचा खरा चेहरा समजेल तेव्हा लोकांना प्रत्येक नात्यावरील विश्वास उडेल. प्रत्येक बहिणीचा तिच्या भावावरचा विश्वास उडेल. असे म्हणत करुणा रागाने धडधडू लागली. शैलेश, तू आधी तिचा पासपोर्ट आणि व्हिसा काढून घे. मी बघते ती इथून कशी जाते. नंदिता रागाने म्हणाली. त्याचा काही उपयोग नाही नंदिता. मी माझी सर्व कागदपत्रे सुरक्षित ठिकाणी ठेवली आहेत आणि त्याची एक कॉपीही मी माझ्या एका मित्राला दिली आहे. करुणा अतिशय शांत स्वरात म्हणाली. आता आमच्या घरातून निघून जा. असं म्हणत नंदिताने करुणाची बॅग घेतली आणि बाहेर फेकली. करुणाला घराबाहेर ढकलून दार बंद केलं. स्वार्थाचा हा किळसवाना चेहरा पाहून करुणाचे मन द्वेषाने भरून आले. घराबाहेर बसून ती बराच वेळ रडत राहिली. शैलेश तिथेच लांब उभा राहून संपूर्ण नाटक पाहत होता. काही वेळाने तिचं मन हलकं झाल्यावर तिने जॅकला फोन करून तिची कुठेतरी राहण्याची व्यवस्था करायला सांगितली. ती काही दिवस एका गेस्ट हाऊसमध्ये राहिली. त्यानंतर जॅकने तिला राहण्यासाठी एक रूम मिळवून दिली. जॅकने करुणाला खूप मदत केली. काही महिन्यांनी करुणा पूर्णपणे सेटल झाली. या नोकरीबरोबरच तिने दुसऱ्या ठिकाणी पार्ट टाइम नोकरी केली. तिला खूप पैसे गोळा करायचे होते जेणेकरून ती भारतात परतल्यावर तिथेही काही काम करू शकेल. या दरम्यान 3 वर्षे कशी निघून गेली ते तिला कळलंच नाही. करुणा आपल्या देशात परतण्याच्या तयारीत होती. जॅक खूप दुःखी होऊन तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. आज मला तुला एक गोष्ट सांगायची आहे जी मी तुला खूप आधी सांगायला हवी होती. मी तुझ्या प्रेमात पडलोय करुणा. मी माझ्या आयुष्याच्या जोडीदाराची कल्पना केली तशी तू आहेस. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. इतकंच बोलून त्याचे डोळे पाण्याने भरून आले. तुला माझा भूतकाळ माहीत नाही. माझे आधी लग्न झाले होते आणि माझा नवरा आता या जगात नाही. माणसांचे इतके रंग बघून आणि नात्यातील वास्तवाला सामोरे गेल्यावर मला यापुढे कुणासोबत राहण्याची इच्छा नाही, करुणा म्हणाली. पण तरीही मी तुझी वाट बघेन करुणा. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. जॅकने करुणाचा हात हातात घेऊन भरल्या कंठाने म्हणाला. शेवटी करुणा तिच्या मायदेशी पोचली. भारतात येताच तिने अशोक यांची भेट घेतली आणि संपूर्ण घर आणि ऑफिस स्वच्छ करून घेतले आणि बंगल्याच्या बाहेर कैलासवासी अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रमाचा बोर्ड लावला. आपल्या बंगल्याचा एक भाग वृद्धाश्रमासाठी आणि एक भाग मुलांसाठी तयार करून घेतला. हळूहळू बरीच म्हातारी माणसे आणि अनाथ मुले जमा होऊ लागली. त्यांच्यामध्ये असे वृद्ध लोक होते जे स्वतःचा खर्च स्वतः करू शकत होते. त्यांना फक्त काळजीची आवश्यकता होती. जे काम करू शकत होते त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार काम दिले जात होते. करुणाने आपल्या शहरातील बेरोजगार मुलामुलींना एका कुटीर उद्योगात गुंतवून ठेवले होते, जिथे लोणचे, पापड आणि इतर अनेक घरगुती वस्तू बनवून बाजारात विकल्या जात होत्या. हळूहळू सर्वांच्या मेहनतीचे फळ मिळाले
आणि त्यांचे काम चांगले झाले. करुणाने आपल्या मुलांना सरकारी शाळेत दाखल केले. आश्रमातील वडीलधारी मंडळी त्या मुलांना आश्रमात शिकवत असत. वृद्धाश्रम आणि बाल अनाथ आश्रम एकत्र असण्याचा फायदा असा झाला की वडिलांचा सहवास लाभला आणि लहान मुलांना मोठ्याचे प्रेम आणि काळजी मिळाली. कालांतराने करुणा खूप प्रसिद्ध झाली आणि सर्वजण तिचा खूप आदर करू लागले. लोक पुन्हा एकदा स्वर्गीय अनंतराव यांचे नाव मोठ्या आदराने घेऊ लागले. अशीच 5 वर्षे उलटली. वृंदा आपल्या कामात इतकी मग्न होती की तिला कशाचेच भान राहिले नाही. एक दिवस अचानक ऑफिसमध्ये शिपाई आला आणि म्हणाला की मॅडम, तुम्हाला कोणीतरी भेटायला आले आहे. तिला भेटायला आलेल्या व्यक्तीला पाहून करुणा हादरली. मी आठवतोय की विसरलीस? करुणाच्या कानावर एक ओळखीचा आवाज आला. तो दुसरा तिसरा कोणी नसून जॅक होता. जॅक, मी तुला कसं विसरेन? तुझ्यामुळेच मी त्या पिंजऱ्यातून मुक्त झाले. तू मला जगण्याची दिशा दाखवलीस. करुणा त्याला म्हणाली. हे बघ करुणा, मी तुझ्यासाठी काय आणलं आहे आणि मला आशा आहे की माझी अग्निपरीक्षा संपली असेल तर तू ते स्वीकारशील. जॅकने आपल्या हाताची मूठ उघडली तेव्हा त्याच्या हातात सिंदुराची डबी होती. करुणा पूर्णपणे खचून गेली होती. इतकी वर्षे तू फक्त माझीच वाट पाहत आहेस. मला विश्वास आहे की तू माझ्यावर खूप प्रेम करतोस, पण मी लग्न कसं करू? लोक काय म्हणतील? या जगात मुलगा जेव्हा पाहिजे तेव्हा त्याच्या नवीन जीवनाची सुरुवात करू शकतो, परंतु मुलींच्या जीवनात वसंत ऋतू फक्त एकदाच का येतो? तुझ्या आयुष्यातही वसंत ऋतू परत येईल करुणा, आणि मी तो घेऊन आलोय, असे म्हणत जॅकने करुणाच्या भांगात सिंदूर भरला. करुणाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तिने जॅकला घट्ट मिठी मारली. कपटाच्या दाट ढगातून उगवणारा विश्वासाचा तेजस्वी सूर्य करुणाच्या जीवनाला उजळून टाकत होता. करुणाच्या बेरंग आयुष्यात रंग भरण्यासाठी, तिला सर्व सुख देण्यासाठी तिचा खरा जीवनसाथी आला होता. आशा करते की सर्वांना कथा आवडली असावी. कथा आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. धन्यवाद.